दक्षिण अमेरिकेच्या चिलीमधल्या जंगलामध्ये भीषण आग लागलेली आहे अशी बातमी कळतेय। आगीमध्ये 1100 घरं जळून खाक झाली आहेत। या आगीमध्ये 46 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय। दक्षिण अमेरिकेतल्या चिली इथल्या जंगलामध्ये भीषण आग लागलेली आहे आणि आगीच्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत जंगल परिसरातल्या 46 जणांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती कळतेय। तर 1000 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत। या दृश्यामधून आपल्याला सगळ्या या प्रकाराची भीषणता आणि दाहकता लक्षात येते। प्रतिनिधी दीपक आहेर यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत। दीपक, नेमकं कशामुळे आग लागली होती ज्याच्यामुळे इतका मोठा संहार झाल्याचं पाहायला मिळालं? नक्कीच चिलीमध्ये अनेक वेळा अशा आग लागल्याच्या घटना घडल्यात, परंतु ही सध्या जी आग लागली ती आतापर्यंतची इतिहासातली सगळ्यात मोठी आग आहे आणि त्यात 1100 पेक्षा जास्त घरे जळून खाक झाली आणि 46 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। शिवाय आपण बघितलं गेलं तर 8000 हेक्टर पेक्षा जास्त जंगलामध्ये ही आग पसरली आहे आणि दक्षिण अमेरिकेतील 92 जंगल या आगीच्या तडाख्यात सापडले आहे। जसे चिलीचे जे प्रेसिडेंट आहे गॅरेल बॉरिक यांच्या सांगितल्याप्रमाणे ते इमर्जन्सी इव्हॅक्युएशन त्यांचं सुरू आहे। 40 डिग्री पेक्षा जास्त सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान पोहोचल्यामुळे आगीला नियंत्रणात आणण्यात आटोक्यात आणण्यात खूपच त्रास होत आहे आणि शिवाय हेलिकॉप्टरद्वारेही मोठ्या प्रमाणात हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुरू केले गेले। जी दीपक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। आपण सध्या ही दृश्य बघतोय। दक्षिण अमेरिकेमध्ये चिली मधल्या जंगलामध्ये भीषण आग लागली ज्याच्यामध्ये 1000 पेक्षा जास्त घरं जळून खाक झालेली आहेत। 46 जणांचा दुर्दैवी मृत्यू याच्यामध्ये झालाय। आपण बघतोय घरं मोठ्या प्रमाणात जळालेली आहेत। संपूर्णपणे राख या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते घरांची। 46 जणांचा होरपळून याच्यामध्ये मृत्यू झाला। चिलीच्या जंगलामध्ये आग लागणं हा प्रकार पहिल्यांदा घडत नाहीये। अशा पद्धतीने यापूर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत। मात्र ही सध्याची दृश्य आपण बघतोय। चिलीमधल्या जंगलात भीषण आग लागली ज्याच्यामुळे मोठा नरसंहार पाहायला मिळाला। 46 जणांचा त्यात होरपळून मृत्यू झाला। Thank you.